आणि मगाशी जे मी सांगितलं की त्यांच्यामध्ये स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करण्याची दानत आहे, त्याच्यामुळे ते येत आहे. मुळात आता गावचं चाललेलं आहे. बेसिक गव्हर्नमेंटचा कुठल्या प्रोजेक्टसाठी प्रोजेक्शन असणार आहे, कोणत्या टेरिटरीसाठी असणार आहे? कारण की यापूर्वी सुद्धा तुम्ही आता तुमच्या आधी पण जे होते करार होतात पण तेवढे इम्प्लिमेंट होत नाही, हा जो आरोप होतो त्याला सोल्युशन काय करताय? नाही, अगदी बरोबर आहे, आरोपापर्यंत तथ्य आहे. पण त्या आरोपाला आम्ही तिलांजली दिलेली आहे. 1,37,000 कोटी हे MMRDA धरून आमचे मागच्या वर्षीचे MOUs होते, त्यातले 83% MOU आम्ही अंमलबजावणी करतोय. याचा अर्थ MIDCचे किमान 90% आम्ही इम्प्लिमेंट करतोय. यावेळी देखील MOU होतील, त्याची अंमलबजावणी देखील पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये केली जाईल. कारण हा 3 वर्षासाठीचा MOU असतो. 3 वर्षात ही इंडस्ट्री सुरू होणार असते. पण आम्ही 90 ते 95% फॉरेन करन्सी जी आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करतो. ठेवू ना, उद्या जरा उद्यासाठी ठेवू, परवासाठी ठेवू. ते रोहित पवारांनी खूप एलिगेशन्स केले, त्यांनी तायवानला ऑफिशियल केले, त्यावर 2 करोड आणि कॅगच्या चौकशी व्हायला पाहिजे. एकंदरीत टार्गेट केलं जातं इंडस्ट्री डिपार्टमेंट किंवा जे फॉरेन टूर होतं त्या. इंडस्ट्री डिपार्टमेंट हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं एक सक्सेसफुल डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटवर टीका केल्यानंतर स्वतःला TRP मिळतो असं अनेकांचं धोरण असल्यामुळं कदाचित या टीका आहेत. त्याच्यामुळे या टीकेला उत्तर द्यावं असं मला वाटत नाही आणि या टीकेला उत्तर देऊन त्यांना काही मला मोठं करायचं नाही. माझ्याकडे 3 कागद आहेत, 3 कागदामध्ये सगळी माहिती आहे. पण हे 3 कागद मी 21 तारखेसाठी ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठच्या माणसावर किती खर्च झाला, किती MOU झाले, ते इंडस्ट्रियलिस्ट कोण होते. आपल्याकडे एक प्रथा आहे जी आपण शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केली, शिंदेसाहेबांनी सुरू केली. आपण तिथे गेल्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका डिनरचे होस्ट बनतो आणि आपण सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांना, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्टरना, जगातल्या काही मिनिस्टरना जेवायला बोलवतो. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. ती आपण कुठं जाऊन जोपासतोय, डावसमध्ये जाऊन जोपासतोय. तो देखील आमचा कार्यक्रम आहे. अनेक पंतप्रधानांना CM साहेब भेटणार आहेत, CM साहेबांना अनेक लोक भेटणार आहेत. मला असं वाटतं की आमचा सगळा कार्यक्रम ठरलेला आहे.